माजी वीज कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे। महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ पेन्शनर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय परिषदेत ही घोषणा करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र तरी देखील या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने अद्याप लक्ष दिलं नाहीये। अशात निवडणुकीपूर्वी वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन न मिळाल्यास लोकसभेत मतदान न करण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। नुकतंच कल्याण येथे वीज उद्योगात कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी संमेलन झाले। त्यात असा निर्णय घेण्यात आला, ज्या केंद्र आणि राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली, EPF 95 वाढीव पेन्शन नाकारली, ज्या केंद्र सरकारने सर्व कामगार कायदे जे इंग्रजांनी तयार केले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये काही अंतर्भूत केले होते, काही 104 वर्ष संघर्ष करून ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस व इतर ट्रेड युनियननी तयार केले होते, हे सर्व कायदे ज्या केंद्र सरकारने रद्द केले, या केंद्र सरकारच्या लोकांना यावेळेस त्या पक्षांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला। जे उमेदवार कामगार कायदे बहाल करतील, पेन्शन योजना लागू करेल व EPF 95 योजनेमध्ये वाढ करतील, अशाच उमेदवारांना पक्षाच्या लोकांना मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे।